मूग डाळ पिझ्झाची रेसिपी। त्यासाठी 3-4 तास भिजवलेली मूग डाळ, 1 हिरवी मिरची घालून डोसाप्रमाणे बॅटर तयार करून घ्या। त्यात अगदी थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। बॉइल्ड स्वीट कॉर्न, डाइस्ड कॅरट, 1 डाइस्ड ओनियन and शिमला मिर्च, पिझ्झा सॉस, ओरिगानो, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स आणि चीज। एका तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालून 2-3 चम्मच मिश्रण थोडंसं जाडसर पिझ्झाप्रमाणे बेस तयार करून घ्या। छान एकसारखं पसरून घेतल्यानंतर त्यावर झाकण टाकून थोड्या वेळ खालची बाजू खरपूस होतपर्यंत शिजवून घ्या। नंतर वर थोडंसं तेल किंवा तूप घालून पलटी करून घ्या। आता जो भाग खाली होता त्यावर थोडंसं पिझ्झा सॉस किंवा पास्ता सॉस लावून पसरून घ्या। त्यावर थोडे थोडे कापलेले गाजर, थोडेसे स्वीट कॉर्न, थोडीशी शिमला मिरची आणि कांदा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे यावर टॉपिंग ॲड करू शकता। नंतर थोडंसं ओरिगानो स्प्रिंकल करा, त्यावर थोडं चिली फ्लेक्स आणि थोडं वाटत असेल तर तुम्ही मीठ पण घालू शकता। त्यावर किसलेले चीज घाला। मुलांना चीज भरपूर आवडत असेल तर छान भरपूर घाला। झाकण ठेवून पिझ्झा शिजवून घ्या। बघा, मस्त पिझ्झा तयार झालेला आहे, हेल्दी पिझ्झा।